तर जमीन गैरव्यवहार प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी अजित पवारांचे कान टोचलेले आहेत। मंत्र्यांच्या मुलानं असं वागणं दुर्दैवी असून त्या संबंधित मंत्र्याचा दोष असल्याचंही अण्णांनी म्हटलंय। सोबतच त्यांनी पार्थ पवारांनाही मोलाचा सल्ला दिलाय। मानवी जीवन केवळ चैनबाजीसाठी नसून आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवा असं अण्णा हजारेंनी म्हटलेलं आहे। मंत्र्यांच्या मुलांनी असं वागणं दुर्दैव असल्याचं अण्णा हजारेंनी म्हटलेलं आहे। झी 24 तासच्या बातमीवर अण्णांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। मंत्र्यांची मुलं जर वागत असतील तर मंत्राचा दोष आहे। संस्कार हे महत्वाचे असतात। पहिले कुटुंबातले संस्कार, घरचे संस्कार, जगाचे संस्कार, समाजाचे संस्कार, त्या कारवाईने थांबणार नाही। सरकारने धोरण अवलंबले, कठोर पावलं उचलले पाहिजे। अशा वागणाऱ्या लोकांना कडक शासन केलं पाहिजे। असे निर्णय घेतले तर परिणाम होणार होईल। त्यांना सल्ला एकच आहे की मानवी जीवन जे मिळालं कशासाठी मिळालं? फक्त खायचं प्यायचं जीवन चैनबाजी करून जीवन करून मरायचं तेवढ्यासाठी जीवन नाही। मानवी जीवन काही विशिष्ट जीवन आहे। ईश्वराने तुम्हाला ज्ञान दिलंय, बुद्धी दिली, शक्ती दिली की मी कोण आहे, मी कुठून आलोय, माझं कर्तव्य काय, मला जायचंय कुठं, हा सर्व विचार करण्यासाठी तुम्ही जीवनात विचार केला पाहिजे। अण्णा हजारे जागे झाले आता, किंवा जागा केलं गेलं असेल कदाचित। चांगलं आहे, असे जागे होऊन महाराष्ट्रातील या घोटाळेबाजावर नजर ठेवण्याचं काम यापुढे अण्णा हजारे करतील। त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत की या प्रकरणामध्ये त्यांची भूमिका आता समोर आली आहे।